अजित पवारांच्या निधनानंतर विकिपीडियाने त्यांची डेथ ही अगोदरच प्रिडिक्ट केली होती अशा आशयाच्या काही पोस्ट रील्स तुम्ही पाहिले असतील. मी व्हिडिओ फार लवकर बनवतो यासाठीच की याचं नक्की सत्य काय ते तुम्हाला सांगता येईल. मड्याच्या टाळूवरचं लोणी हे लाईक कमेंट आणि शेअरच्या रूपात खाणारे काही लोक जमा झालेले आहेत की विकिपीडियाच्या 27 तारखेला 2-3 क्वेरीज त्यांनी अपडेट केलेल्या आहेत. त्यामध्ये अजित पवार बीजेपीचं एक आर्टिकल आहे, त्यांचे अवेलेबल आर्ट्स त्यांनी चेंज केले. त्यानंतर 28 तारखेला लोक म्हणतायत की अरे सकाळी 4 वाजताच त्यांनी ही गोष्ट अपडेट केली होती की अजित पवारांचा मृत्यू झालाय. विकिपीडिया जीएमटी नुसार स्वतःच्या क्वेरीज अपडेट करतं. जीएमटी म्हणजे ग्रीनविच मीन टाइम, जो युनिव्हर्सल स्टँडर्ड टाइम आहे. विकिपीडिया इंडियन स्टँडर्ड टाइम नुसार अपडेट करत नाही. बरं, जीएमटी आणि आयएसटी म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम यामध्ये 5 तास 30 मिनिटांचा काहीतरी फरक आहे. म्हणजे बरोबर 8:45ला आपल्याकडे जो क्रॅश झाला अजित पवारांचा तोपर्यंत जीएमटी नुसार 4च्या अराउंडच आहे काहीतरी. सेकंड आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, ज्या लोकांना या गोष्टी माहीत नसून किंवा असून सुद्धा ते स्वतः हे सगळं पेडल करत असतील. एका पार्टीचा नेता गेलाय, एका परिवाराचा सर्वेसर्वा गेलाय, त्याचा स्वतःच फॅमिली आहे. यावेळी इन्स्टेड ऑफ रनिंग बिहाइंड मेट्रिक्स आणि रीचच्या पाठी पडण्यापेक्षा मला वाटतं थोडंसं ह्युमेन होणं फार गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रासाठी एक फार मोठी घटना आहे आणि त्यातला तुम्ही रिस्पेक्ट करायला हवं.